की जर मी सरकारी क्षेत्रात यशस्वी नाही झालो, हं, हं. तर तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. म्हणजे बरोबर. मी अधिकारी म्हणजे फक्त सरकारी नोकरी म्हणजे अधिकारी नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर्ग ए तर वर्ग क पर्यंत तर हं. साधारणतः 25 ते 30 लाख विद्यार्थी आज राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. ओके. आणि आपण जेव्हा आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी जे काही करत असतो, हं, हं. ते म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रातले अधिकारी आहात. बरोबर. म्हणजे फक्त सरकारी नोकरी नोकरी. हा माइंडसेट न ठेवता बरोबर. तुम्ही जिथे कुठे जाताल, हं, हं. तिथे तुम्ही चांगलं काम करून तिथले अधिकारी होऊ शकता. खास करून पालकांना हे सांगेल, हं, हं. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथली प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. कारण की बरोबर. कसं असतं, पालकांची मुलाकडनं अपेक्षा असते, की नाही, नाही, तू पुढच्या वर्षीच झाला पाहिजे. बरोबर. पण ह्याची प्रोसेसच 16 महिन्याची आहे. म्हणजे जाहिरात एम-पी-एस-सीची जाहिरात निघणं, प्री, हं. मेन्स, इंटरव्ह्यू, सिलेक्शन, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल आणि मग जॉइनिंग. हं, याला हं. 16-17 महिने लागतात. बरोबर. तर 5-5, 7-7, 10-10 वर्ष झालं मुलं-मुली इकडे तयारी करतात. हं, हं. म्हणजे बरोबर. जर तुम्ही 25व्या वर्षी आला तर 35 पर्यंत मुलं अजून इथं आहेत. हो. तर कुठेतरी हे एक समजून घेतलं पाहिजे, की मी या क्षेत्रामध्ये किती वर्ष थांबलं हो, पाहिजे. हो. तेच. जर मी इकडे येतोय, हं, तर एक हं. प्लॅन असला पाहिजे, की बाबा 3 वर्ष म्हणजे मी 3 वेगवेगळ्या परीक्षा देईल आणि त्याच्या पलीकडे मी जाणार नाही. जर नाही झालं, हं, तर हं. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पॅरलल मी काहीतरी माझ्या डोक्यात एक प्लॅन बी असला पाहिजे. बरं. समजून घेतलं पाहिजे, की स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की अभ्यासक्रम काय आहे? हं, तुम्ही हं. 4थी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत जो काही अभ्यास करतात, तो ॲज इट इज अभ्यास तिकडे आहे. बरोबर. दुसरं त्याच्यामध्ये काही काय नाही. नाहीये. हे पहिलं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुमचा त्या परीक्षेच्या 1 तासामध्ये तुमचा कॉन्फिडन्स काय लेव्हलला आहे, तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड काय आहे. ती 1 बरोबर. तासाच्या ज्या युद्धामध्ये तुमचं डोकं जर शांत असेल, हं, हं. तर तुम्ही जिंकता. नाही तर बरोबर. तुम्ही कितीही अभ्यास करा. म्हणजे 17 तास अभ्यास करणारे सुद्धा मी हां. माझ्या समोर आहेत आणि 5 तास अभ्यास करणारे पण समोर आहेत. तर बरोबर. ज्याचं चांगला कॉन्फिडन्स आहे आणि ज्याचं प्रेझन्स ऑफ माइंड चांगलं आहे, तर ओके. अशी मुलं मी सिलेक्ट होताना पाहिजे. 38 आणि 43 वयाची संधी दिली म्हणून तिथपर्यंत जायचं का? हं. हा देखील स्वतःनी मनाला प्रश्न विचारला विचारलं. पाहिजे. कारण की काही उदाहरणं अशी माझ्या समोर आहेत, की हं. त्या एजपर्यंत गेलेली आहेत हं. आणि खूप बर्डन्समध्ये आहेत. तर मी या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती करेल विद्यार्थ्यांना, की कुठे थांबायचं हे तुम्ही निर्णय घ्या आणि जिथं तुम्ही सीटवर बसलेला आहे, तर तिथे जास्तीत जास्त तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. एक डोकं ठिकाण्यावर येईल हं. पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं हं. आणि बरोबर. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हं, हं. आणि अपयश आलं तर पुढं काय करायचं. हे ओके. एक आरसा आहे. हं, मी हं. अधिकारी हे पुस्तक. ते आरसा एक आम्ही दाखवण्याचा प्रयत्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना करतो. नमस्कार. तर आजचा चर्चेचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षा. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की माझ्या डोक्यात फक्त 2च येतात, की एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी. पण तसं पाहायला गेलं तर खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा चालू आहेत आणि खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे खूप सारे विद्यार्थी आहेत. लाखोच्या घरात विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षेची तयारी करताना दिसतात. पण त्याच्यातले सिलेक्ट होणारे मला वाटतं 0.01% विद्यार्थी फक्त सिलेक्ट होतात. जे सिलेक्ट होतात त्यांची तर लाईफ सेटल आहे. पण जे सिलेक्ट होत नाहीत, त्यातले काही जण दुसरा मार्ग म्हणजे दुसरा बिझनेस वगैरे काहीतरी करतात. पण काही जण असे आहेत, की ते खूप डिप्रेस होतात, टेन्शनमध्ये येतात. काही नवीन तर काही जण सुसाईड पण अटेम्प्ट करतात. तर हे होऊ नये यांच्यासाठी एक नवीन पुस्तक लवकरच मार्केटमध्ये येत आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे मी अधिकारी, स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा. तर या पुस्तकाची संकल्पना ज्यांना आली, त्यांनी खूप रिसर्च करून हे पुस्तक लिहिलं. असे आपल्यासोबत आज श्री महेश बडे सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तर सर हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? नमस्कार. हं. प्रथम तुम्ही तुमच्या व्यासपीठावरती, प्लॅटफॉर्मवरती बोलावलं, त्याबद्दल गणेशराव मी तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि मी अधिकारी ही जी संकल्पना आहे किंवा हे पुस्तक का लिहावंसं वाटलं, तर मी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो हं, हं, हं. आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना येणाऱ्या विविध अडचणी असतील, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील, वयवाढीचा विषय असेल, हं, हं. घरून येणारे प्रेशर असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर शासनाचं धोरण, तर हं, हं. ह्याच्यामध्ये विद्यार्थी अडकला जायचा. म्हणजे निकाल वेळेवर न लागणं, जाहिरात न येणं, त्याच्यानंतर जॉइनिंग लवकर न मिळणं, तर ह्याच्यात ओके. विद्यार्थी भरडला जायचा. म्हणजे 2-2, हं, हं. 3-3 वर्ष ह्या प्रक्रियेला लागायचे.
आणि व्हायचं काय की विद्यार्थ्यांची संख्या मागच्या 5-6 वर्षात प्रचंड वाढली. हं, म्हणजे ज्या हं. पद्धतीने अधिकाऱ्यांचा एक मान, रुतबा जो असतो, हं, हं. अ, हे सध्या पाहता पालक आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा, बाबा सरकारी नोकरी म्हणजेच खूप काही. हं, तर हं. हे एक वास्तव जे त्यांना माहीतच नव्हतं. म्हणजे एक जस्ट ग्लॅमर त्यांच्या समोर, एक मृगजळ जे असतं ना, ते हं, एक हं. मृगजळ त्यांच्या समोर तयार झालं होतं. आणि ओके. याला कुठेतरी छेद देणं गरजेचं होतं. या क्षेत्रातलं वास्तव त्यांच्या समोर येणं गरजेचं होतं. आणि कारण की खूप भयंकर घटना इथं घडत होत्या. हं, आणि हं. त्याच्यातनंच मग आम्हाला ही संकल्पना आली, की आपण मी अधिकारी एक नावाचं एक संशोधनात्मक पुस्तक आपण या ठिकाणी लिहायला पाहिजे. हं, हं. संकल्पना ही माझी आणि किरण निंबोरे माझे सहकारी त्यांची आहे. ओके. आणि लेखन जे आहे, लेखक हं, हं, हं. हे डॉक्टर ज्ञानेश्वर जाधवर. त्यांना साहित्य अकादमीचे ते पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. ते हं, लेखक आहेत. हं. त्यांनी त्यांचं मागच्या वर्षी आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुणी हे स्पर्धा परीक्षेवरचं पुस्तक देखील त्यांनी लिहिलं. हं, हं, त्यांनी हं. खूप चांगल्या पद्धतीचं लिखाण केलं. आणि पुस्तक विश्व यांच्या वतीने हे पुस्तक आपण त्या ठिकाणी प्रकाशित करतोय. आणि ओके. ह्याच्यामागे खूप सगळ्यांचे सहकार्य भेटल्यामुळे हे पुस्तक लवकरच तुम्हाला वाचकांना या ठिकाणी उपलब्ध हं. होणार आहे. ओके. आता कोणतंही पुस्तक लिहायचं म्हटलं, की पहिलं स्वतःला जास्त पूर्ण त्या प्रकारचं त्या क्षेत्राचं नॉलेज पाहिजे. तर तुमची जे म्हणू शकतो आपण, की सुरुवात तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी वगैरे केली का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. हं. मी स्वतः 2 मेन्स दिलेल्या आहेत. ओके. आणि 2014ला जेव्हा सरकार बदललं, हं, हं. त्याच्यानंतर मग आम्ही सामाजिक चळवळीत उतरलो. का तर जाहिरात येण्यासाठी. का हं, तर हं. आम्हाला आमची संधी आम्हाला पाहिजे होती आणि जाहिरात निघत नव्हती. म्हणजे हं. सरकारने ते 2 वर्ष नोकर भरती बंदीचा एक निर्णय काढलेला होता. हं, हं. त्याच्यामुळे मग आम्ही संघटित झालो, आंदोलनं केली आणि मग ती जाहिरात आली. म्हणजे आम्ही त्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे. तिथल्या अडचणी, तिथल्या समस्या हं. काय असतात त्या आम्ही स्वतः भोगलेल्या आहेत. हं. आणि कशा पद्धतीने त्याचा इम्पॅक्ट आपल्या स्वतःवरती, आपल्या कुटुंबावरती होतो हं, आणि हं. त्याचे कसे वेगवेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, ह्या हं. सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवलेल्या आहेत. म्हणजे ओके. मी त्या प्रोसेसमधलाच एक घटक आणि भाग आहे. म्हणून तर ते पुस्तकाची संकल्पना आम्हाला सुचलेली. ओके. म्हणजे जे तुम्ही अनुभवलंय, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जे काही तुम्हाला अनुभव आलेत, जे तुमच्या फॅमिलीसोबत प्रॉब्लेम झाले, ते सगळे तुम्ही एकत्र करून या पुस्तकामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. तर हे आहे तुमचा एक प्रॉब्लेम आहेच. पण आणखीन तुम्ही हे पुस्तक लिहिताना काय-काय रिसर्च वगैरे काय केला हो. किंवा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी अधिकारी ही जी संकल्पना आहे, ही आपण समजून घेणं गरजेचं आहे. हं, हं. मी अधिकारी म्हणजे नक्की काय? तर मी अधिकारी म्हणजे आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये विशेष करून याचं आकर्षण खूप आहे, हं, की हं. बाबा मला पी-एस-आय व्हायचंय, मला डी-सी व्हायचंय, मला डी-वाय-एस-पी व्हायचंय. तर हं. हे जे एक ग्लॅमर तयार झालेलं आहे ग्रामीण हं, भागामध्ये. हं. तर मोठ्या संख्येने म्हणजे तुम्ही जर बघितलं, तर आज राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वर्ग ए तर वर्ग क पर्यंत तर हं. साधारणतः 25 ते 30 लाख विद्यार्थी आज राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. म्हणजे आपण जर स्टॅटिस्टिक्स मला जर सांगायचे झाले, हं, हं. तर राज्यसेवेचा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 3 लाखाच्या आसपास आहे. हं. ग्रुप बी आणि ग्रुप सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4.5 लाख ते 5 लाखाच्या आसपास आहे. हं, हं. आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील आणि पोलीस भरती किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या भरती असतात, हं, तर हं. इथं तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 15 लाखाच्या आसपास आहे. एवढे बापरे! तरुण आणि या प्रोसेसमध्ये अडकलेले आहेत. म्हणजे जाहिरात काढली जाते, हं. त्याच्यानंतर त्याची परीक्षा वेळेवर होत नाही. परीक्षा वेळेवर झाली तर त्याचा निकाल लागत नाही. निकाल लागला तर काहीतरी विषयाच्या निमित्ताने ती जाहिरात कोर्टात जाते. कोर्टात अडकते. म्हणजे 4-4 वर्ष ही प्रोसेस चालते. आणि हं. ह्याच्यामध्ये काही जण म्हणजे खास करून महिलांचा जर आपण विचार केला, तर घरचे त्यांना 1 ते 1.5 वर्षच देतात, हं. की बाबा बरोबर. तुला आम्ही 1-1.5 वर्ष देतो, तू बघ. पण असं जर ही प्रोसेस जर 1-1, 1.5 वर्ष चालली, तर हे खूप भयंकर आहे. तर मी अधिकारी सांगण्याची थीम आणि संकल्पना ही आहे, की जर मी सरकारी क्षेत्रात यशस्वी नाही झालो, हं, हं. तर तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. म्हणजे बरोबर. मी अधिकारी म्हणजे फक्त सरकारी नोकरी म्हणजे अधिकारी नाही. हं, तर हं. तुम्ही त्या क्षेत्रातनं बाहेर आमच्या पुस्तकामध्ये आम्ही काय केलेलं आहे, जी मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे, हं, पण हं. ज्यांना यश नाही मिळालं, हं, हं. अशा विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीज आम्ही त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. ओके. म्हणजे कुणी चहाचं दुकान आहे, कुणाची हं. अभ्यासिका आहे, कुणाचं पेस्ट कंट्रोलचा बिझनेस आहे, कुणी अ, म्हणजे कुणी इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलेले आहेत, की जे आता प्रायव्हेट सेक्टर्समध्ये नोकरी करतायत.
कृषी ओके. क्षेत्रामध्ये कोणी खूप चांगलं काम केलंय. टेक्नॉलॉजीचा वापर करून कोणी खूप वेगवेगळ्या पद्धतीने कोणी आता जे आपण जे म्हणतो सोशल मीडिया ह्याच्यामध्ये काही जण येऊन सध्या खूप स्ट्रॉंग झाले. हां. तर अशी एक उदाहरणं आम्ही ती समोर आणलेली आहेत आणि त्याच्यातनं आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे, की तुम्ही जरी सरकारी सेवेत जरी यशस्वी नाही झाला, तरी हं. तुम्ही इतर क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं चांगलं कलागुण जे आहेत तुमच्यात जे बिल्ड झालेले आहेत आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करता स्पर्धा परीक्षेमधला, तर तिथं तुमचं 360 डिग्री अँगलमध्ये खूप वेगवेगळ्या विषयांचं वाचन होतं. तुमची एक प्रगल्भता तिथं वाढते आणि त्याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही त्या नॉलेजचा वापर करून तुम्ही स्टँड होऊ शकता. तर बरोबर. हा एक सांगण्याचा प्रयत्न या हं, मी हं. अधिकारीच्या पुस्तकामधनं आहे ओके. आणि आपण जेव्हा आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या देशासाठी जे काही करत असतो, हं, हं. ते म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रातले अधिकारी आहात. बरोबर. म्हणजे फक्त सरकारी नोकरी नोकरी. हा माइंडसेट न ठेवता बरोबर. तुम्ही जिथे कुठे जाताल, हं, हं. तिथे तुम्ही चांगलं काम करून तिथले अधिकारी होऊ शकता. हा सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. म्हणून आम्ही मी अधिकारी ही संकल्पना ठेवली. त्याचं टॅगलाईन जे ठेवले, हं, हं. स्पर्धा परीक्षा वास्तव तर भवितव्याने दिशा. वास्तव म्हणजे याच्यातलं काय वास्तव आहे? हं, हं, तर हं. हे जर बरोबर. आपण वास्तव बघितलं तर भयंकर वास्तव म्हणजे काय आहे, की बाबा इथली प्रोसेसच पालकांनी माहिती करून घेणे, विशेष करून. म्हणजे बरोबर. मी आपल्या अ, आज आपल्या पॉडकास्टमध्ये मी आहे, तर मी खास करून पालकांना हे सांगेल, हं, हं. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथली प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे. कारण की बरोबर. कसं असतं पालकांची मुलाकडनं अपेक्षा असते, की नाही, नाही, तो पुढच्या वर्षीच झाला पाहिजे. बरोबर. पण ह्याची प्रोसेसच 16 महिन्याची आहे. म्हणजे जाहिरात एम-पी-एस-सीची जाहिरात निघणं, प्री, हं, मेन्स, इंटरव्ह्यू, सिलेक्शन, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल आणि मग जॉइनिंग. हं, याला हं. 16-17 महिने लागतात. बरोबर. आणि मग जेव्हा ही पालकांची अशी अपेक्षा वाढते आणि मग मुलं प्रेशरमध्ये जातात. म्हणजे हं, काही घटना तर अशा घडल्यात मी तुम्हाला सांगेल, हं, हं. की त्यांचं नाव घेणं उचित नाही. पण एक मुलगी आहे म्हणजे पुण्या जिल्ह्यामधली, की तिचं एक हायपर टेन्शन आलं. म्हणजे तिच्या आजूबाजूचे सिलेक्ट झाले, हं, पण हं. ती सिलेक्ट झाली नाही. का तिने यू-पी-एस-सीची पण परीक्षा दिली होती, एम-पी-एस-सीची पण दिली होती. पण थोडक्या मार्कावरून ती सिलेक्ट होत नव्हती. पण तिने तिने ज्यांना मार्गदर्शन केलं हं, हं. ते सिलेक्ट झालं. तर तिला म्हणजे एक प्रकारे फॅमिलीकडनं आणि तिला एक स्वतःला असा एक प्रेशर बसला आणि तिला एक स्ट्रोक बसला. तर ती मुलीला ती हॉस्पिटलाइज ती झाली. झाली. हं, तर हं. अशा खूप काही घटना आहेत. हेल्थचे प्रॉब्लेम आहेत. आता आम्ही त्या पुस्तकामध्ये हेल्थवर पण खूप लिहिलंय, की जर तुम्ही जेव्हा या प्रोसेसमध्ये 5-5 म्हणजे इकडे जर तुम्ही बघितलं, तर 5-5, 7-7, 10-10 वर्ष झालं मुलं-मुली इकडे तयारी करतायत. हं, हं. म्हणजे बरोबर. जर तुम्ही 25व्या वर्षी आला, तर 35 पर्यंत मुलं अजून इथं आहेत. हो. तर कुठेतरी हे एक समजून घेतलं पाहिजे, की मी या क्षेत्रामध्ये किती वर्ष थांबलं हो, पाहिजे. हो. तेच. जर मी इकडे येतोय, हं, तर एक हं. प्लॅन असला पाहिजे, की बाबा 3 वर्ष म्हणजे मी 3 वेगवेगळ्या परीक्षा देईल आणि त्याच्या पलीकडे मी जाणार नाही. जर नाही झालं, हं, तर हं. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पॅरलल मी काहीतरी माझ्या डोक्यात एक प्लॅन बी असला पाहिजे, बरोबर. की बाबा एक तर सरकारी नोकरी मला नाही मिळाली, हं. तर मी दुसऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी कुठली मिळू शकते आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे स्किल सेटअप्स, बरोबर. तर ते मी अडॉप्ट करायला पाहिजे. जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर नोकरी नाही करायची, तर मी हं. व्यवसायामध्ये काय करायला पाहिजे? तर त्याचं देखील बरोबर, बॅकहँडला प्लॅनिंग असलं पाहिजे. बरोबर, जर तुम्ही डायरेक्ट स्विच केलून तिकडे जायचं म्हटलं, तर ते अंडरस्टँड करायला पुन्हा वर्ष, दीड वर्ष जातं. मग ह्याच्यामुळे बरोबर. या क्षेत्रामध्ये नैराश्य मोठ्या प्रमाणामध्ये वाढलंय. हं, हं. सततच्या अपयशामुळे कॉन्फिडन्स लेव्हल डाऊन झालाय. मुलं बरोबर, व्यसनाधीनतेकडे जास्त मोठ्या प्रमाणात बरोबर. अट्रॅक्ट होत आहेत आणि सुसाईड मोठ्या प्रमाणात होत आहेत. हं. हेल्थचे प्रॉब्लेम्स खूप झालेत कारण की सतत बाहेरचं खाणं, हं, सतत हं. टेन्शन, चहा या बरोबर. गोष्टींमुळे म्हणजे तुम्हाला आता पुस्तकामध्ये हं, डॉक्टर अविनाश भोंडवे ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, हं. त्यांचा देखील एक आम्ही त्याच्यामध्ये लेख सरांचा घेतलेला आहे, की ओके. या तारुण्याच्या ह्याच्यामध्ये हेल्थची काळजी नाही घेतलं, व्यवस्थित फूड नाही घेतलं, तर काय बॉडीवर इम्पॅक्ट पडतात आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात, हं, हा हं. देखील आम्ही चॅप्टर त्याच्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे आम्ही खूप मायक्रो लेव्हलला जाऊन सगळ्या गोष्टींना स्पर्श करायचं आम्ही या पुस्तकामध्ये काम केलेलं आहे. ओके. म्हणजे सगळं ओव्हरऑल जे एका म्हणजे सपोज मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. मला सुरुवातीपासून एंडपर्यंत येणारे सगळे प्रॉब्लेम्स किती वर्ष मी तयारी करायला पाहिजे? जर सिलेक्ट नाही झालो तर काय करायला पाहिजे? हे सगळ्या बरोबर. गोष्टींचं सोल्युशन मला या पुस्तकामध्ये मिळून येस, जाईल. 100%. ओके. तर मी त्या दिवशी पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये ना लेखकाच्या मनोगतामध्ये एक लाईन अशी होती, की जेव्हा लेखक हे करत होते, की जेव्हा ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते किंवा आता शिकवत होते, तर त्यांनी ते अनुभवलंय, की स्पर्धा परीक्षा, अनुभव आणि त्याचा झालेला बाजार असं काहीतरी एक वर्ड आहे त्याच्यामध्ये.
हम्म. की त्यांनी डायरेक्ट असं लिहिलं की बाबा स्पर्धा परीक्षेचा बाजार. बरोबर. तर हा वर्ड त्यांनी काय यूज केला, हा, काय असेल याबद्दल? आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की आपण जर बघितलं तर आज इकडे लाखोंच्या संख्येने विद्यार्थी आहेत. हम्म, बाजार म्हणजे काय झालाय की इकडे आज क्लास इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढली, बुक बरोबर. इंडस्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, हम्म, अभ्यासिका, हॉस्टेल, मेस. हे हम्म, जर हम्म, बघितलं तर आम्ही एक रिसर्च केला 2020 मध्ये, 2021च्या ओके. पिरियडमध्ये मी स्वतःच रिसर्च केला. हम्म, हम्म, त्याच्यामध्ये आम्ही जो रिसर्च केला त्याच्यातनं हे आमच्या समोर आलं की साधारणतः पुण्यामध्ये हम्म, 1 ते 1.5 लाखाच्या आसपास विद्यार्थी तयार करतात. बरोबर. राज्यभरामध्ये 25-1 लाख विद्यार्थी तयारी करतात. याच्यामध्ये क्लास इंडस्ट्रीचा बिझनेस, हम्म, पुस्तकाचा बिझनेस, अभ्यास, हे जर सगळं बघितलं तर जवळपास 6,500 ते 7,000 कोटीची वार्षिक उलाढाल आहे या बापरे. क्षेत्रावरती. जवळपास 4 ते 5 लाख लोकांना ह्याच्यावर रोजगार डिपेंड होतो आणि हम्म, जवळपास 52 ते 56 पद्धतीचे वेगवेगळे व्यवसाय या इंडस्ट्रीवरती डिपेंड अवलंबून आहेत. आहे. ओके. म्हणून मला वाटतं की लेखकांनी त्याच्यामध्ये हा एक शब्द तो त्या ठिकाणी वापरलेला आहे हम्म, आणि विद्यार्थ्यांनी पालकांनी ह्या गोष्टी इकडे समजून घेतल्या पाहिजेत की क्लासमध्ये योग्य मार्गदर्शन मिळतं तर मिळतं, हम्म, पण कोणत्या हम्म, गोष्टीचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. आणि जी मुलं इथं कोणी 3 वर्षापासून, कोणी 2 वर्षापासून प्रिपरेशन करते तर त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. ज्या बरोबर. अधिकारी झालेत त्यांचं थोडंसं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि बरोबर. त्या पद्धतीने मला असं वाटतं की पुढे जायला पाहिजे. पण बऱ्याच वेळा मी बघतो हम्म, की काही मुलं आता 12वी नंतर किंवा हम्म, 10वी नंतरच स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. तर बरोबर. तसं न करता तुम्ही तुमचं कॉलेजचं जीवन किंवा तुम्ही जो तुम्ही 10वी, आता काही काही जण तर माझ्याकडे आता उदाहरणं आहेत अशी आहेत, 7वी पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. म्हणजे बाप. काय, म्हणजे डेंजरच आहे हे. 7वी पासून. 7वी हम्म, पासून म्हणजे हे, म्हणजे तुम्ही एक प्रकारे म्हणजे पालक त्या हम्म, मुलाला आहे ना एक प्रकारे त्याला हे करतायत, म्हणजे त्याला त्याचं जीवन कुठेतरी हम्म, संपवण्याच्या प्रयत्नाच्या दिशेने तुम्ही हे करताय. पण करताय. 7 वर्ष म्हणजे त्याचं वय किती असेल, अजून त्याला किती त्याला तयारी करायची. बरोबर. एक समजून घेतलं पाहिजे की स्पर्धा परीक्षेमध्ये नक्की अभ्यासक्रम काय. हम्म, तुम्ही हम्म, 4थी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत जो काय अभ्यास करतात तो ऍज इट इज अभ्यास तिकडे आहे. बरोबर. दुसरं त्याच्यामध्ये काही काय? नाहीये. हे पहिलं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्ही शाळेत असताना किंवा हम्म, तुम्ही कॉलेजला असताना किंवा तुम्ही सीनियर कॉलेजला असताना तो जर अभ्यासक्रम तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने जर केला, तर हम्म, तोच अभ्यासक्रम फक्त वेगळ्या फॉर्मॅट्समध्ये तिथं असतो. कारण की हम्म, तुमची प्रिलिम्स एक्झाम ही एमसीक्यू पॅटर्नमध्ये असते. बरोबर. त्याच्यानंतर आता पॅटर्न चेंज होतोय, तर तो डिस्क्रिप्टिव्ह असतो किंवा ग्रुप बी, ग्रुप सी साठी एमसीक्यू पॅटर्नमध्ये असतो. बस बरोबर. तेवढंच एक विस्तृत असतं. त्याला थोडंसं फक्त पॉलिश आणि व्यवस्थित स्ट्रक्चराइज फॉर्मॅटमध्ये ते करायचं असतं. बरोबर. म्हणजे मला हे सांगायचंय की सरकारी सेवेत तुम्ही येताय तर तुम्हाला आजूबाजूच्या घटनांचं नॉलेज पाहिजे. बरोबर. तुम्हाला जगात, भारतात काय चाललंय ते पाहिजे. हम्म, सोशल तुमचा अप्रोच पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही एनसीसी, एनएसएस अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी झालं पाहिजे. तुम्ही इतर सामाजिक ज्या संस्था असतात हम्म, त्यांच्यासोबत तुमचा अप्रोच वाढला पाहिजे. तुम्ही ट्रेकिंग असेल, तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, तुम्ही वेगवेगळे बरोबर. व्याख्यानमाला असतील, अशा ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या अवतीभोवती काय घडतंय हम्म, हम्म, याचं नॉलेज तुम्हाला समजलं पाहिजे. हाच अभ्यासक्रम तिकडे असतो. दुसरं बरोबर. विशेष काहीच नसतं. कारण की ते एक तुमची ती एक कॉलेजचे दिवस किंवा हम्म, शाळेचे दिवस हे वेगळे असतात. तिथं तुम्ही तुमचा फाउंडेशन स्ट्राँग केला पाहिजे. बरोबर. म्हणजे ते जर तुमचा वीक असेल, हम्म, तर तुम्ही इकडे कितीही अभ्यास करा. हम्म, तुम्हाला पास होणे, म्हणजे माझ्यासमोर अशी उदाहरणं आहेत, की जे एम-बी-बी-एस झालेले आहेत, हम्म, इंजिनिअर झालेले आहेत, हम्म, हम्म, अजून ते सिलेक्ट नाहीयेत. हम्म, म्हणजे सांगायचा मुद्दा काय, की तुम्ही एक सद्विवेक बुद्धी तुमची जागृत पाहिजे. लय बरोबर आहे. हुशार असला म्हणजे लगेच सिलेक्ट होतो असं असं नाही. काहीही नाहीये. आणि बरोबर. काही अशी उदाहरणं बघितलीत, की जे त्यांचं बी-ए सुद्धा रडत-खडत काढले, पण हम्म, इकडे अधिकारी झाले. तर बरोबर. तिथे तुमचा त्या परीक्षेच्या 1 तासामध्ये तुमचा कॉन्फिडन्स काय लेव्हलला आहे, तुमचा प्रेझन्स ऑफ माइंड काय आहे, ती 1 बरोबर. तासाचं ज्या युद्धामध्ये तुमचं डोकं जर शांत असेल, हम्म, तर तुम्ही जिंकता. नाही तर बरोबर. तुम्ही कितीही अभ्यास करा. म्हणजे 17 तास अभ्यास करणारे सुद्धा मी हा. माझ्या समोर आहेत आणि 5 तास अभ्यास करणारे पण समोर आहेत. तर बरोबर. ज्याचं चांगला कॉन्फिडन्स आहे आणि ज्याचं प्रेझन्स ऑफ माइंड चांगलं आहे, तर ओके. अशी मुलं मी सिलेक्ट होताना पाहिलेत. म्हणजे 17 तास अभ्यास केल्यानंतर सिलेक्ट होतो असं काही नाही. 5 हा. तास अभ्यास केलेले सुद्धा सिलेक्ट झालेले आहेत. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आता मी काही विद्यार्थी पाहतो किंवा माझेच मित्र आहेत, की जे 20-20, 22-22 तास अभ्यास करतात. तर एवढा अभ्यास करणं खरं गरजेचं आहे काहीच का? काहीच आवश्यकता नाही. 8 हं, तास हं, हं. तुम्ही व्यवस्थित अभ्यास पद्धतीने केला पाहिजे. तर आम्ही एक संवाद नावाची सीरीज आम्ही घेत असतो. हां. याच्यामध्ये जे देशात, राज्यात
जे पहिले आलेले असतात हम्म. अशांना आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो. त्यांचं मार्गदर्शन आणि इंटरॅक्शन. ओके. तर तेव्हा त्यांच्या याच्यातनं हे म्हणजे हे जर देशात येतात आणि राज्यात बरोबर. पहिले येतात, तर ह्यांना विचारतो आम्ही, की तुम्ही किती तास अभ्यास करता? ते बरोबर. सांगतात, की आम्ही 8 ते 9 तास अभ्यास करतो, व्यवस्थित हम्म. झोप घेतो हा. आणि प्रॉपर पद्धतीने काय वाचायचं ह्याचं एक आमचं प्लॅनिंग असतं आणि बरोबर. त्या पद्धतीने आम्ही करतो. म्हणजे रिव्हिजन्स जास्त असतात हम्म. आणि सिलेक्टेड बुक्स असतात आणि ओके. जिथं अडचण येते तिथं मार्गदर्शन घेतो आणि ते मी त्या ट्रॅकने पुढे चालतो आणि आम्ही कमी वेळेत यश मिळवतो. बरोबर. त्याच्यासाठी 17 तास, 18 तास अभ्यास करणं काही गरजेचं नाही, नंबर 1. नंबर 2, काही जण मी बघतो, की 1-1 वर्ष, दीड-दीड वर्ष घरी जात नाहीत. तर हे बरोबर. पूर्णतः चुकीचं आहे. तुम्ही गावाकडे गेलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या सण याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. हम्म. कारण काय होतं, सततचं अपयश तुम्हाला एकलकोंड बनवतं बरोबर. आणि खूप काही निगेटिव्ह उदाहरणं घडलेली आहेत. तर कुठेतरी तुम्ही जेव्हा तुमच्या मनातले प्रॉब्लेम शेअर करता, तर काही चांगले सल्ले त्या ठिकाणी मिळतात तुम्हाला आणि बरोबर. पुढे जायला एक संधी मिळते. स्पर्धा परीक्षा हे एकमेव शेवटचा पर्याय आहे का? तर नाही. नाही. हा. तुम्हाला त्याच्या पुढे जर तुम्ही थोडा विचार केला, तर खूप तुम्हाला अपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट सेक्टर्समध्ये. मग व्यवसाय क्षेत्रामध्ये आहेत. हम्म. तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर्समध्ये जॉबच्या तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत आणि तुम्हाला शासनाचे वेगवेगळ्या योजना आहेत. तर हम्म. त्याचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला, तर मला असं वाटतं, की तुम्हाला एक चांगल्या ठिकाणी स्टँड जे आपण म्हणतो, की कसं असतं, आर्थिक समावेशन झाल्याशिवाय सामाजिक समावेशन होत नाही. हो. त्याच्यामुळे माणूस सतत धावत असतो त्याच्या मागे बरोबर. आणि तर ते एकमेव सरकारी नोकरी हे अंतिम ध्येय आहे का? तर नाही. जर योग्य वेळेत, योग्य टायमिंगमध्ये जर ते होत नसेल, तर आपण ते थांबलं पाहिजे. ते क्षेत्र सोडलं पाहिजे आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये आपण जायला पाहिजे. राहिलं. बरोबर. तर आणखीन एक असं की पुस्तक वाचत असताना की सरकारची निष्क्रियता हा पण शब्द मी वाचला होता त्याच्यामध्ये, की सरकार कुठेतरी जाहिरात करण्याला म्हणा किंवा सगळं व्यवस्थित माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी निष्क्रिय होते. तर ह्याच्याबद्दल काय काय सुधारणा, उपाययोजना काय करायला पाहिजेत? बघा, काय वाटतं? ह्याच्यामध्ये आम्ही गेल्या 8 वर्ष सरकारशी भांडतोय. हं, हं. म्हणजे 2 गोष्टीत समजून घ्या. हं. एम-पी-एस-सी ही एक स्वायत्त संस्था आहे हं, हं. आणि राज्य शासन हे वेगळं आहे. म्हणजे बरोबर. राज्य शासनाचा कुठलाच कंट्रोल हा एम-पी-एस-सी वरती नसतो. कारण की हं, ती हं. स्वायत्त संस्था आहे. बरोबर. राज्य शासनाचं काम एकच आहे, की त्यांना ज्या जागा भरायच्यात, हं. त्या वेळेत जागा तिकडे दिल्या पाहिजेत. बरोबर. आपण जर बघितलं तर सध्या 19.5 लाख पदं ही मंजूर पदं आहेत. राज्य शासनाच्या कक्षेतली 19.5 लाख पदं. लाख. पण रिक्त पदं जर आपण विचारली, हं. तर रिक्त पदांची संख्या ही राज्य शासनाच्या कक्षेत 3 लाखाच्या आसपास आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 2-2.5 लाखाच्या, 3 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे सध्या 6 लाखाच्या आसपास पदं ही रिक्त आहेत. रिक्तच. म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्यासारखे जेव्हा आपल्याला काही डॉक्युमेंटेशन शासनाच्या लेव्हलला काढायचे असतात, वेळेत मिळत नाही, बरोबर. पंचनामे होत नाहीत, कारण की मनुष्यबळाचा अभाव असतो. हं, तर हं. शासनाची निष्क्रियता म्हणजे हेच, की त्यांनी एका बाजूला तुम्ही एक अवेअरनेस बिल्डिंग वाढवता, की स्पर्धा परीक्षेची तयारी करा. तुम्ही वेगवेगळ्या संस्था त्याच्यासाठी फंडिंग देता आणि हं, एका बाजूला पदं रिक्त असताना पदं भरली जात नाहीत. हं. मग ह्यासाठी जे बजेट खर्च केलं जातं, म्हणजे जवळपास आज 500 ते 700 कोटी रुपये शासन आज हे जाहिरात. टी-आर-टी-आय, बार्टी, सारथी, महाज्योती हं, या माध्यमातनं त्या घटकाला पुढे आणण्यासाठी पैसे खर्च करतात. त्यांना हं. प्रशिक्षण, त्यांना स्टायफंड्स त्या ठिकाणी दिले जातात आणि एका बाजूला पदं रिक्त असून तुम्ही भरली जात नाही. मग त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतोय का? हं, हं, हा हं. पण विचार करण्यासाठी गोष्ट आहे. कमी संख्येने आज जाहिरात मिळते. म्हणजे आज तर बघितलं, आता 2000 मागची ते 24 ची एक जाहिरात आहे राज्यसेवेची, सॉरी क्रमबाईंची. हं, हं, हं. एकदम 3 आकडी संख्या आहे आणि अर्ज आहेत लाखात आहेत. तर बापरे! मग कसं ते फेअर कॉम्पिटिशन होतच नाहीये. मग बरोबर. त्याच्यामुळे जागा रिक्त असताना शासनाने जागा न भरणं हे हं, कुठेतरी चुकीचं आहे आणि जागा रिक्त ठेवून लोकांच्या सेवा देण्यासाठी कुठेतरी शासन कमी पडतंय, हं. असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आम्ही शासनाशी कंटिन्यू भांडत असतो. जास्त संख्येने जाहिराती येण्यासंदर्भात आमचा पाठपुरावा त्या ठिकाणी असतो आणि हं, एम-पी-एस-सी जे आहे किंवा इतर ज्या सबऑर्डिनेट बॉडीज ज्या आहेत, तर ह्यांचं काम असतं फक्त परीक्षा घेणं, हं, हं. त्यांना निवड करणं आणि शासनाकडे हँडओव्हर करणं. ओके. त्याच्यामुळे शासनाने जास्तीत जास्त संख्येने जागा भरायला पाहिजेत. कारण बरोबर. की शेवटी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हे समजून घेणं गरजेचं आहे, की सगळ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत का? तर नाही. नाही. हं. कितीही जरी प्रयत्न केला तरी तुम्हाला मी सांगतो, एम-पी-एस-सीच्या माध्यमातून साधारणतः सरासरी दरवर्षी 3,500 ते 5,500च्या जागा भरल्या जातात.
हम्म. आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा आहेत त्या साधारणतः 10,000च्या आसपास भरल्या जातात. पण आम्ही आता काय झालंय, लिपिक सगळी पदं ही एमपीएससीच्या कार्यकक्षेमध्ये आलेली आहेत हो. आणि 2026 पासून सगळी पदं एमपीएससीच्या माध्यमातून भरली जात आहेत. त्याच्यासाठी आम्ही जवळपास 4 ते 5 वर्ष झालं आम्ही पाठपुरावा केला आणि त्याच्यात आता आम्हाला यश आलं, की परीक्षेमध्ये होणारे भ्रष्टाचार, भरती प्रक्रियेत होणारे गोंधळ ते थांबवण्यासाठी आमचा हा लढा होता. जे मुलं गरीब आहेत, हुशार आहेत आणि कुठेतरी त्यांना स्कोप भेटलेला नव्हता, तर अशांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, परीक्षा ही चांगल्या वातावरणात व्हावी आणि हुशार विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी हे खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे सरकारी सेवेत येण्यासाठी. तर त्याच्यासाठी आम्ही लढलो आणि शासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता सगळ्या परीक्षा पुढच्या 2026 पासून हे एमपीएससीच्या माध्यमातून भरल्या जातील. पण एकच डिमांड कंटिन्यू असेल, की शासनाने सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जागा, ह्या जागा जास्त संख्येने भरायला पाहिजे. कारण की 6.5 लाख पदं रिक्त आहेत. तुम्ही विचार करा, तुमच्या माझ्यासारखे म्हणजे सामान्य आपण जर एक नागरिक म्हणतो, तर त्याला ह्या गोष्टी माहीत नसतात. पण जर पदं रिक्त असतील तर त्याचा काय परिणाम होतो ते गावाकडच्या लोकांना विचारा. म्हणजे जसं आरोग्य सुविधामध्ये कमतरता असते. बरोबर. नंतर तुमचं ट्रॅव्हलिंग सिस्टीम्समध्ये विषय असतात. पंचनामे म्हणजे एका सज्जावर एका तलाठ्याकडे 4-4, 5-5 सज्जा असतात. एका तहसीलदाराकडे 2-2, 3-3 तालुके दिले जातात. मग ह्याच्यामुळे काय होतं, ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजेत गतिमान पद्धतीने किंवा केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना ज्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला पाहिजेत, त्या पोहोचताना अडचणी होतात. ओके. ठीक आहे. आता हे झाली एक पुस्तकाची बाजू. पुस्तक तर आहेच, की पुस्तकामध्ये तुम्ही खूप नॉलेज दिलेलं आहे. पण पुस्तकाबरोबरच एमपीएससी, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी काही तुम्ही चळवळी वगैरे केलेल्या आहेत का? हो. किंवा त्याबद्दल मी ऐकलंय म्हणून तुम्हाला विचारतोय. ऐकलेलं आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, की 2015 पासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जे काही वेगवेगळे विषय असतात, तर त्याच्यासाठी आम्ही लढा सुरू केला आणि त्याच्यामध्ये साधारणतः जर आपण बघितलं, तर पहिलं आमचं आंदोलन जे झालं, म्हणजे मी त्याच्यात एक पार्टिसिपेट होतो फक्त. रेशो वाढीच्या संदर्भातला तो विषय होता. शनिवारवाड्यात एक कलेक्टर ऑफिस मोर्चा आम्ही काढला होता. पुन्हा 2016 मध्ये जाहिरात निघावी याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली. त्याच्यानंतर आम्ही विभागीय आयुक्त जिथं उपोषण केली, आझाद मैदानावर उपोषण केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ट्विटर मोहीम्स आम्ही राबवलेल्या आहेत. असे वेगवेगळे पर्याय आम्ही घेऊन शासनावरती आम्ही बर्डन हे केलेले आहे आणि जवळपास आम्ही साधारणतः 7 ते 8 वर्ष एमपीएससी स्टुडंट राईट्स या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे आणि एमपीएससी कडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना जेवढा जास्तीत जास्त न्याय देता येईल तेवढा जास्तीत जास्त न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता तरुण पोरांचं जे आहे वाढता कल स्पर्धा परीक्षांकडे, तर असं का वाटतं की बाबा एवढी लोक स्पर्धा परीक्षेकडे का येतात आहे आजकाल? त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. की पहिली गोष्ट म्हणजे सिक्युरिटी, म्हणजे जॉबची सिक्युरिटी हा सगळ्यात पहिला मेन कन्सर्न आहे. दुसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला मिळणारं एक ग्लॅमर, म्हणजे एक आपण प्रसिद्धी जी म्हणतो ना, एक पॉवर जी म्हणतो ना, त्याच्यामुळे तुमचा मानमद्वा समाजामध्ये एक स्तर उंचावतो. तर ही एक त्याच्यामधली गोष्ट आहे आणि मला वाटतं की ह्या 2 गोष्टींमुळे तुम्हाला जो समाजात मान सन्मान मिळतो ना आणि एक सिक्युरिटी नोकरीची, ह्या 2 गोष्टींमुळे पालकांची आणि विद्यार्थ्याची एक अपेक्षा असते की बाबा मला तिथं जायचंय. कारण की जेव्हा मी कॉलेजमध्ये असतो आणि जेव्हा मार्गदर्शन करायला कोणी येतं किंवा आपण जेव्हा फिरत असतो समाजामध्ये, तर तुम्ही कुणी PSI पाहिलेला असतो, कोणी IPS पाहिलेला असतो, कोणी कलेक्टर पाहिलेला असतो. असे वेगवेगळे लोक तुमच्या अवतीभोवती दिसत असतात आणि जेव्हा तुम्ही ते पाहत असता, मग शालेय जीवनात असेल किंवा कॉलेज जीवनामध्ये असेल, तर तुम्हाला ते एक अट्रॅक्शन तयार होते की नाही मेरे को ऐसा बनने का है. तर हे जी बीजं रोवली जातात ही तेव्हा, आणि जेव्हा आपले आई वडील किंवा आपले नातेवाईक ते सुद्धा हे पाहत असतात, नाही नाही याला हे करायचंय आपल्याला, अशा पद्धतीने त्याची एक सगळ्यांची अपेक्षा त्याच्याकडनं वाढते. कारण की मी जेव्हा कुठेतरी सरकारी ऑफिसमध्ये जातो तेव्हा आपली कामं वेळेत होत नाही. मग आपल्याला वाटतं की नाही आपलं पण कोणतरी पाहिजे बाबा आणि पॉवर असते हे ते. तर हे जे एक माइंडसेट तयार झालाय, म्हणून मला असं वाटतं की मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. पालकांच्या देखील विद्यार्थ्यांकडनं ह्याच अपेक्षा आहेत की तुला हे करायचंच आहे, कारण की तुम्हाला एक सिक्युरिटी जॉबची असते, तुमच्याकडे एक पॉवर असते. तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किंवा तुम्ही एमपीएससी करत असाल तर महाराष्ट्रामध्ये, यूपीएससी करत असाल तर तुम्हाला देशात वेगवेगळ्या राज्यात किंवा तुमचा रँक चांगला असेल तर महाराष्ट्रात
इथे नोकरी मिळत असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की पालक आणि विद्यार्थी ह्यांना ह्या सरकारी नोकरीचं विशेष आकर्षण असतं आणि किती वेळ लागला तरी चालेल, पण तू करच. कारण की मागच्या 5-1 वर्षात असे काही उदाहरण आहेत की कोणी 32व्या वर्षी तहसीलदार झालाय, कोणी 35व्या वर्षी कुठला तरी क्लास 1ची पद त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मोठ्या संख्येने इकडे कल वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने घेतलेला एक वय वाढीचा निर्णय, म्हणजे साधारणतः ओपन कॅटेगरीसाठी 38 आणि इकडे अदर कॅटेगरीसाठी 43 एवढ्या वयापर्यंत तुम्ही सरकारी नोकरीसाठी परीक्षा देऊ शकता. आणि PSI साठी 31 आणि 34 म्हणजे इथपर्यंत तुम्हाला परीक्षा द्यायच्या संधी आहेत. म्हणून मला असं वाटतं की काही जण नोकरी करणारे, काही जण ज्या काही ज्यांची कॉलेजमध्ये असताना काही कुठं संधी मिळालेली नाहीये, लग्न झालंय आणि आता वाटतं की आपण द्यायला पाहिजे, तर असा एक देखील वर्ग आता इकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित झालेला आहे. असं आहे. म्हणजे त्यामुळेच भरपूर लोक आता या इकडे वळत आहेत. वळत. आता मला तुमच्याकडून 2 सल्ले पाहिजेत. जसं की मी बघतोय आता एखाद्याची जर सिलेक्शन झालं, सरकारी नोकरी मिळाली, तर तो म्हणतो मला काय आता सरकारी नोकरी, मी निवांत काम करेल, मला पैसे चालूच आहेत. तर ज्याची निवड झाली आहे त्याच्यासाठी एक सल्ला की बाबा तू कसं काम करायला पाहिजे, आणि एक दुसरा की ज्याचं सिलेक्शन नाही झालं, ज्याला टेन्शन आलंय, बाबा मी आता पुढे काय करू, त्यासाठी फक्त कमी शब्दामध्ये सल्ला, असे 2 सल्ले. सल्ला देणं एवढा मी मोठा नाहीये, पण तरी देखील मला असं वाटतं की ज्यांची निवड झाली आणि म्हणजे तर त्यांनी खरं तर त्या पदावरती बसल्यानंतर तुमचा एकच मोटो असला पाहिजे की त्या ज्याच्यासाठी मी बसलोय, तर ती सेवा कशी देता येईल सामान्य नागरिकाला. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्यांनी तो प्रयत्न विशेष करायला पाहिजे. आणि आज आपण फक्त आपण अभ्यास करत असताना किंवा आपण सुद्धा त्या प्रोसेसमधनं गेलेलो असतो किंवा भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे असं एक मानसिकता आपली असते. पण जेव्हा आपण त्या त्या ती लक्ष्मण रेषा क्रॉस करून जेव्हा आपण पलीकडे जातो, तेव्हा आपली मानसिकता बदलते. तर ते थोडंसं प्रत्येकाने जर स्वतःच्या लेवलवर जर केलं, तर एक छोटासा तो प्रयत्न खूप यशस्वी होऊ शकतो. आणि दुसरं की जे यशस्वी होत नाही, तर यांनी स्वतःच्या आयुष्यातले 3 वर्ष किंवा 4 वर्ष हे स्पर्धा परीक्षेसाठी द्यावेत. जर नाही झाला तुम्ही यशस्वी, तर तुम्हाला जे त्या क्षेत्रातलं जे नॉलेज मिळालेलं आहे, त्या नॉलेजच्या बेसवरती तुम्ही खाजगी क्षेत्रात तुम्ही कुठेतरी अपॉर्च्युनिटी घेतली पाहिजे. नाही तर तुम्हाला व्यवसायाच्या संधीत त्या ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. ह्या 2 गोष्टींकडे आपण जायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वतःला फील होणार नाही की बाबा माझं आयुष्य कुठेतरी सत्कारणी लागलेलं नाही. म्हणून शासन म्हणजे इकडे 38 आणि 43 वयाची संधी दिली म्हणून तिथपर्यंत जायचं का? हा देखील स्वतःनी मनाला प्रश्न विचारला पाहिजे. कारण की काही उदाहरणं अशी माझ्या समोर आहेत की त्या एज पर्यंत गेलेली आहेत आणि खूप बर्डन्समध्ये. तर मी या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती करेल विद्यार्थ्यांना की कुठे थांबायचं हे तुम्ही निर्णय घ्या आणि जिथं तुम्ही सीटवर बसलेला आहे, तर तिथे जास्तीत जास्त तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. खरंच खूप मोठा सल्ला, महत्वाचा सल्ला सरांनी आपल्याला दिलेला आहे. तर आता हा एक असा प्रश्न आहे की जो माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये असतो, जो कधी टॉपिकला धरून नसेल, पण तो मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये विचारतो. महाराज असतील, कोणी असेल, एमपीएससी यूपीएससी सोडून, हे क्षेत्र सोडून, एक तरुण असा समोर तुम्ही तरुण धरा की विद्यार्थी असा तरुण आहे, त्याला तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी कसं वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे? आता कसं वागलं पाहिजे हे ज्याच्या मनाचा प्रश्न आहे. पण एकच सांगेल की सध्या सोशल मीडियाला पाहता म्हणजे जे काही आपल्याला घटनेने जे स्वातंत्र्य दिले, आपला भारत हा लोकशाही देश आहे, तर त्याचा कुठेतरी किती अतिरेक झाला पाहिजे हा त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. फ्रीडम दिलंय म्हणून त्याचे कितीतरी आपण चुकीच्या गोष्टींचा आहारी जायचं का, हे देखील स्वतःने समजलं पाहिजे. आणि आपले पालकांच्या आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्या युवा पिढीने प्रयत्न करायला पाहिजे. आणि आता आपण जे बीज रोवतोय, तर त्याचे चांगले वाईट परिणाम हे येणाऱ्या काळात दिसणार असतात. त्याच्यामुळे युवकांनी इतर कुठल्याही गोष्टीला आकर्षित न होता वास्तवाची जाणीव ठेवून योग्य पद्धतीने आपला स्वतःचा विकास कसा होईल आणि जेव्हा आपला विकास होतो तेव्हा आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि राज्याचा आणि देशाचा विकास होतो, हे डोक्यात युवकांनी ठेवलं पाहिजे. जर तुम्ही क्षणिक आनंदासाठी किंवा क्षणिक काही गोष्टी दाखवण्याच्या नादात जर तुम्ही तिकडे वळाला आणि जेव्हा तुमचे मित्र तुमच्यापासून निघून जेव्हा कुठेतरी प्रगती करतात आणि तुम्ही मागे राहतात, तर तेव्हा मग मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं.
तर हाच एक सल्ला देईल की डोकं भानावर ठेवून चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनाचा सातकारणी लागेल या पद्धतीने प्रयत्न करा. ओके. खरंच खूप मोलाचा सल्ला, आणखीन एक मोलाचा सल्ला तरुणांसाठी सरांनी दिलाय. आता आपण पॉडकास्टच्या थोडं शेवटाकडे वळूयात. एमपीएससी युपीएससीचं तुम्ही खूप जवळून पाहिले. तर असे काही अधिकारी जे आहेत तुम्ही त्यांना आदर्श मानता, की जे तुमच्या समोर घडले आणि आता ते खूप आदर्श लेवलला आहेत, असे काही नावं तुम्ही घेऊ शकता का? नाही, आदर्श असं लगेच मला सांगता येणार नाही. प्रत्येक जण हा वेगवेगळ्या ठिकाणी खूप चांगलं काम करत असतो. काही जण वेगळ्या पद्धतीने कामं करत असतात. त्याच्यामुळे असं स्पेसिफिक एका व्यक्तीचं नाव घेणं आपल्या हम्म. प्लॅटफॉर्मवरती हम्म, थोडंसं हम्म, मला जड जातंय. हम्म, पण काही असे उदाहरणं आहेत, की जे हम्म, चांगलं काम करतात. सोशल मीडियामध्ये जे दिसतात हम्म, ते म्हणजे रोल मॉडेल मानायचे का? हा देखील हा. युवकांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि काही जण ऑफ द रेकॉर्ड राहून देखील खूप चांगलं काम करतायत. तर ते देखील शोधण्याचा प्रयत्न युवकांनी करायला पाहिजे. आणि हे प्रश्न विचारण्याचं कारण की काही असे 4-5 नावं आहेत, की ते सारखे कंटिन्यू मीडियामध्ये चर्चेत असतात. हा बघा, सोशल मीडिया आहे हम्म. आणि सोशल मीडियामध्ये स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी काय काय केलं जातं हा, हे हा. तुम्हाला चांगलं माहिती आहे. बरोबर. त्याच्यामुळे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी काही जास्त बोलणं उचित नाही. ठीक आहे. आता आपण हा शेवटचा प्रश्न असेल. तर जे परत आपण आता पुस्तकाकडेच वळूया. मी अधिकारी या पुस्तकातून विद्यार्थ्यांना काय मोलाचा सल्ला जाईल किंवा त्यांनी काय घ्यायला पाहिजे? मी अधिकारी ही संकल्पना मी जशी हं, तुम्हाला सांगितली, की मी अधिकारी म्हणजे फक्त सरकारी अधिकारी पुरते लिमिटेड नाही. हं, हं, प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातला हा अधिकारी स्वतःला समजला पाहिजे आणि त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे. हं, हं, तर ह्या पुस्तकातनं संदेश आम्हाला हाच द्यायचा आहे, हं, की विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येण्याच्या अगोदर हं, जर आपण हे पुस्तक वाचलं, हं, हं, तर तुम्हाला खूप तुमच्या कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. पालकांच्या देखील कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. आणि तिसरं ह्याच्यामध्ये आम्ही शासनाने काय करायला पाहिजेत, राज्य शासनाने. ओके. म्हणजे आज आपण युवकांचा देश म्हणतो. तर युवकांसाठी काय पॉलिसी क्रिएट करायला पाहिजेत, त्या देखील सूचना आम्ही ह्या पुस्तकामध्ये दिल्यात. दुसरी गोष्ट म्हणजे काही यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती त्याच्यामध्ये आहेत. हं, दुसरी हं, गोष्ट ज्यांना स्पर्धा परीक्षेत अपयश आलेलं आहे, त्यांच्या काही स्टोरीज त्याच्यामध्ये आहेत. स्टॅटिस्टिकल्स त्याच्यामध्ये आम्ही काही गोष्टी मांडल्यात. हेल्थच्या रिलेटेड काही गोष्टी आहेत आणि काही सामाजिक प्रश्न गंभीर निर्माण झालेले आहेत. हं, हं, असे जवळपास 19 टॉपिक हं, हं, या पुस्तकामध्ये आहेत. तर मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये लेखकांनी ज्ञानेश्वर जाधव सरांनी खूप मेहनत हं, याच्यामध्ये घेतलेली आहे. संकल्पना आणि संकलन जे आहे ते किरण आणि आम्ही केलेलं आहे. आणि हं, आता हे पुस्तक जे आहे तुमच्या समोर जे पुस्तक विश्वचे नवनाथ जगताप सर यांनी ह्याला केलेल्या सहकार्यामुळे हे पुस्तक सध्या मार्केटमध्ये तुम्हाला लवकरच मला वाटतं मिळेल. तर हे पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटतं, की जे एक डोकं ठिकाण्यावर येईल हं, पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं. हं. आणि बरोबर. काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हं, हं. आणि अपयश आलं तर पुढं काय करायचं, हे ओके. एक आरसा आहे. हं, मी हं. अधिकारी हे पुस्तक. ते आरसा एक आम्ही दाखवण्याचा प्रयत्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना करतो. ओके. आणि सपोज जर हे पुस्तक घ्यायचं असेल, तर कसं, म्हणजे आता मी कसं घेऊ शकतो किंवा हे विद्यार्थ्यांना पुस्तक घ्यायचं तुम्हाला असेल? तुमच्या जवळच्या शॉपमध्ये मिळू शकतं. हं. तुम्ही Amazonवरनं देखील हे पुस्तक तुम्ही प्राप्त करू शकता ओके. आणि तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. आमचे जे पुस्तक प्रकाशकवाले आहेत, त्यांना फोन करून देखील तुम्ही पुस्तक मागवू शकता. ठीक. Amazonवरती हे पुस्तक आलं तर त्याची लिंक मी माझ्या ह्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल. ओके. आणि जे काही नंबर असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर सरांनी खूप वेळात वेळ काढून आज आपल्याकडे आले आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. सर त्याबद्दल तुमचं खरंच आभारी आहोत. सर धन्यवाद. धन्यवाद.